हां, बर. खर तर आज एक वेगळं पण आपल्याला आपल्या मानदेश भूषणच्या मुलाखतीतून पाहावयास मिळत आहे. सकाळी गोंदवलेकर महाराज यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर गोंदवलेकर महाराजांचं पुस्तक असेल किंवा फोटो त्यांचे खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेलो. पण त्या दुकानात गेल्यानंतर एक चित्र पाहावयास मिळालं आणि ते चित्र होतं की जे दुकानाचे मालक आहेत त्यांच्या खिशाला आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचा बिल्ला पाहावयास मिळालं. आणि नंतर प्रश्न पडला, खरंच यांनी जो खिशाला बिल्ला लावलेला आहे त्या पाठीमागचं कारण काय आहे, त्याचबरोबर या दुकानाचे मालक कोण आहेत आणि का त्यांनी बिल्ला लावलेला आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरं आज आपण या दुकानदार मालक आहेत त्यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार, मानदेश भूषण परिवारामध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत. तुमचं नाव काय आहे? नमस्कार, माझं नाव नेताजी बाळकृष्ण कट्टे, गोंदवले बुद्रुक. मी समाधी मंदिरासमोर माझं दुकान आहे ते इव्हेंट फोटोग्राफी. जेणेकरून महाराजांचे सर्व साहित्य, धार्मिक साहित्य सर्व होलसेलच्या दरात आम्ही मार्केटमध्ये देतो. आणि मुळात जे विजन म्हणजे आज आपल्या तालुक्यात फोटोग्राफी किंवा फ्रेम्स हे माध्यमातून माझ्या लॅबचं प्रिंटिंगचं फोटोच्या फ्रेम तयार होते. आणि मी 95 पासून जुना फोटोग्राफर आहे. मान तालुक्यातला जुना फोटोग्राफर, मान तालुक्याचा अध्यक्ष आणि संस्थापक बी आहे. आणि गोंदवले आशिषण मार्केट दुकानदार संघटनेचा सदस्य आहे. आता तुम्ही तुमची ओळख सांगितलेली आहेच, बरोबर. पण प्रश्न अजून एक पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे तुम्हाला राजकीय वारसा आहे का? 100% आहे. कारण आमचा जे बंधू आहेत गुलाबराव पाटील सरपंच यांनी जी गावात सर्वसामान्य माणसांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचले. सुखदुःखात कुठलाही कार्यक्रम असेल तर 100% अन्न असल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. अन्न असेल तर सर्व यंत्रणा हलत असते. त्यामुळं विषय काय, काम, राजकीय वारसा आणि सामाजिक काम, बांधिलकी, प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि ह्या सहकार्याला प्रत्येकाला सहकार्य केलं तरच आपण समाजात काहीतरी करू शकतो. या नात्याने आम्ही राजकीय वारसा घेऊनच प्रत्येक पाऊल टाकत आहे. खर तर तुमच्या खिशाला राजकीय बिल्ला बघितल्यानंतर एक सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रचारात तुम्ही उतरलेला आहात का? 100% उतरलेलं आहे. कारण काय आहे? कारण भाऊचं एवढं मोठं काम आहे की डोळ्यातनं पाणी येतं माणसांच्या बघितलं की. 2009 पासून जी भाऊनी कामाची गती दिली आणि खिरसकाल बोगद्यातलं जे पाणी सोडलं ते पाणी इतकं आहे, आजपर्यंत आम्हाला 24 पर्यंत पाणी कधीही कमी झालेलं नाही. आमचे कमीत कमी 30-35 एकर ऊस आहे, पण पूर्ण 9 पासून 24 पर्यंत संपूर्ण ऊस आहे. एवढं पाणीमय केलेलं आहे. आणि ती माऊले हो, पांडुरंग पंढरपुरात आहे, पण हे आमचा मान तालुक्याचा विठ्ठल आहे ना, हा प्रत्येक शेतात जेव्हा हिरवगार पीक डोलतं ना तेव्हा कळतं हा विठ्ठल कोण आहे. तर हा जयकुमार गोरे हा विठ्ठल आहे. कारण ह्या विठ्ठलानं ज्या हिरवीगार काळी माय दूध जे शेतकऱ्याचं जे लागतंय ते सर्व तिथे मिळतंय पाण्यामुळं. ते आज प्रत्येक घरात येतंय, उत्पादन होतंय. ते शेतीचा खरा कारणीभूत तर आहे तर हा विठ्ठल आहे. हा विठ्ठल म्हणजे दुसरा कोणी नसून हा जयकुमार गोरे आहे. आणि अत्यंत सुंदर काम आहे त्यांचं. प्रत्येक कामात कुठली अडचण येऊन देत नाही, सांगल त्या कामाला येत आहे. आणि कुणीही गावा सहकार्य करण्याची भावना आहे. म्हणून मग आपण जर एखाद्या चुकीच्या मार्गाने जात असेल तर आपल्याला प्रायचित्त मिळण्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताच्या पाशी आम्ही एकच मागणं, जो हा विठ्ठल आहे त्या विठ्ठलाचा प्रचार करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि हा भगवंतच आहे दुसरा माणूस आमचा. कारण आम्हाला 24 तास वाटतं की भाऊ सारखा असला माणूस आयुष्यात पहिल्यांदाच मिळाला. कारण 40-45 वर्ष गेली आमच्या आई वडिलांची, पण कधी पाण्याचा स्पर्श नाही झाला, कामाचा विकास नाही झाला, विकासाचा डोंगर कधी मिळाला नाही. आज तेव्हा माणसानं धडाडीनं काम, जो फोन आम्ही करल, रिंग मारल, त्या भाऊनी प्रश्नाचं उत्तर आणि कामाचा जे काम सांगितलं ते पूर्ण 100% वेळेत केलेलं आहे. असा माणूस मिळणं अभाग्य आहे. त्यामुळं आम्हाला हा विठ्ठलच आहे की कितीही काही करा तुम्ही, कुणीही काय करा, सर्वसामान्य माणसं गोंदवल्यातली एवढी त्यांच्या मागे निष्ठेने राहिलेत. राजकीय पुढारी चुकीच्या मार्गाने विरोध प्रचार करत असतील तरी सर्वसामान्य माणसांच्या हृदयात हा भाव आहे. जयकुमार शिवाय त्याची पर्याय नाही, कारण कामच आहे त्या माणसाचं. आम्हाला 15 वर्ष ह्या गोंदवल्यात
भाऊची कधी प्रचार सभा नाही झाली, पण पहिली सभा झाली 2024ची, तर इतकी प्रचंड प्रतिसाद झाला की माणसाच्या मनात होतं भाऊ काय बोलतील, भाऊ काय बोलतील. भाऊने सर्व मास्टर प्लॅन आणि मास्टर प्लॅन खूप सावकार मारले, त्यामुळं जे माणसाच्या हृदयात बसले भाऊचं काम ते अप्रतिम आहे. आज एकमेव नेता आहे की हा कुठेही जाऊ द्या, राज्यात केंद्रात सगळीकडे त्याचा दबदबा आहे, जिल्ह्यात कमांड आहे. मग काय आपण अडचण आपली काय, आपण चूक नाही ना करत, एका चांगल्या प्रवाहात निघालो, चांगली माणसं आहेत, चांगल्यांची साथ आहे, का जाऊ नये. एक सुंदर असं कार्यरत असणारा माणसाच्या मागे नाही जायचं तर चुकीच्या मार्गाने जाऊन आपण काय करणार आहे आयुष्यात. एक चांगला निर्माण होणारा माणूस जर आपण घडवत असेल तर त्याला पॉलिश होण्याची पॉलिसी करणं हे आपलं काम आहे. म्हणून आम्ही 24 तास भावांच्या मागे आहे. 365 दिवस आपल्यासाठी झटत असणारा नेता जर आपण 10 दिवस त्यांच्या मागे काम केलं नाही तर मग काय आहे आयुष्यात, तुम्ही काय करू शकताय. सर्वसामान्य माणसांचे जे जनतेचे प्रश्न आहेत ते निवडून आम्ही पुढे भावांच्या पुढे नेतो आणि ते माणसांचे प्रश्न सोडवत असतील ते तो भगवंत आहे आमचा, पांडुरंग आहे तो आमचा, माऊली आहे तो. आमचा पांडुरंग आहे ना, त्याचा 100% आम्हाला आशीर्वाद आहे. आणि ह्या आशीर्वादाच्या मळ फुललेल्या आहेत शेतींचे हिरवेगाल. त्यामुळं आता येणाऱ्या 23 तारखेला पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. महाराजांचा चैतन्य ब्रह्मचैतन्य महाराजांचा आशीर्वाद आहे. या पुण्यभूमीचा कर्मभूमीचा कणखर नेता म्हणून जयभाऊ 24च्या विधानसभा निवडणुकीला 23ला गुलालात आम्ही सामील नतमस्तक होऊन ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी हे आमचे 2-3 शब्द माऊलीसाठी आणि जयकुमार गोरेसाठी ही गुलालाची सांगता घेऊन आम्ही हा 100% गुलाल अंगावर घेणारच आहे. कोणीही काय आला तरी विजयाची ही आम्ही चौकार मारणारच आहे. आणि एवढं बोलून माझं बस. नमस्कार. मगाशी सांगता एक विसरून गेलो क्षण भाऊंचा, की एके दिवस भाऊ मंत्रालयात दिल्लीतून कॅबिनेट करून येताना रात्रीच्या 12 नंतर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. आणि अपघात झाल्यानंतर भाऊंचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याचे 90 दिवस बेडवर रेस्ट करायला लागली होती. पण ही माऊली आहे, ही माऊली का म्हटलं जातं तर हा पांडुरंग का आहे तर हा पांडुरंगाला एवढा 90 दिवस बेड रेस्ट सांगितले असताना सकाळ वाकरवर मंत्रालयात 2 वेळा हा कॅबिनेट न चुकवणारा माणूस, म्हणजे किती मान तालुक्याची तळमळ आहे, तळमळीचं किती काम आहे. यातून आपल्याला हा दिसतंय की त्याच्या जीवावर आलंय तरी त्यानं जनतेच्या हिताचं आणि कॅबिनेट बुडवले तर आज मानच्या एखाद्या प्रश्नाचं काम राहील या भावनेने भाऊ वाकरवर मंत्रालयात जाऊन कॅबिनेट पुरी केली. असा माणूस म्हणजे हा पांडुरंग आहे, हा दुसरा कोणी नाही तर हा खरा विठ्ठल आहे माणूस आमचा. धन्यवाद नेताजी कट्टे साहेब. तुम्ही तर खरं तर एक उत्तम व्यावसायिक आहात. त्याचबरोबर तुम्ही सांगितलेलं आहे की मी उत्तम शेतकरी आहे. सामाजिक कार्यातला एक अग्रेसर व्यक्तिमत्व आज तुमच्या रूपाने पाहावयास मिळालं आहे. खरं तर राजकीय वारसाही तुमचे बंधू गुलाबराव कट्टे अर्थात अण्णा जोपासत आहेत. आणि आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा राहिलेला आहात. खरं तर तुम्ही कारण सांगितलेलं आहे की मी खिशाला का बिल्ला लावलेला आहे आणि भाऊंच्यासाठी प्रचारात का उतरलेलं आहे. अशा विविध प्रश्नांची उत्तरे तुम्ही मानदेश भूषणशी बोलताना दिलेले आहेत. तुम्हाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.